जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्समध्ये जो नेक्स्ट पॉईंट तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे दॅट इज डायहायब्रिड क्रॉस. डायहायब्रिड क्रॉसची डेफिनेशन ही तुम्हाला प्रॉपरली आली पाहिजे. त्यासोबतच त्याचं जे ग्राफिक रिप्रेझेंटेशन आहे हे सुद्धा तुम्ही प्रॉपरली प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. त्यामध्ये जो फिनोटायपिक रेशो दिलेला आहे त्यासोबतच जो जिनोटायपिक रेशो दिलेला आहे हे रेशोज बऱ्याच वेळेस एक्झाममध्ये विचारले जातात. फिनोटायपिक रेशो हा 9:3, 3:2, 3:1 आहे. तर जिनोटायपिक रेशो लर्न करण्याची एक सोपी ट्रिक आहे. तो तुम्ही एखाद्या मोबाईल नंबर सारखा लर्न करू शकतात. 12:24, 12:12:1 यामध्ये फक्त सिम्बॉल ॲड केला तर आपला जिनोटायपिक रेशो रेडी होतो. सो इट इज 1:2, 1:2, 1:4, 1:1, 1:2, 1:1, 1:2, 1:1. सो असं जर लर्न केला तर त्याच्यामध्ये बरेच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं आणि तो चुकू पण शकतो. त्यामुळे मोबाईल नंबरसारखं तुम्ही त्याला लर्न करायचं आहे. दॅट इज 12:24, 12:12:1. हे रेशोज प्रॉपरली लर्न करा. त्यानंतर लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट ज्याला आपण थर्ड लॉ ऑफ इनहेरिटन्स म्हणतो त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात अगोदर त्याचं स्टेटमेंट प्रिपेअर करायचं आहे. त्यानंतर लिंकेज ग्रुपची डेफिनेशन तुम्हाला माहिती पाहिजे. लिंकेज ग्रुप मीन्स व्हॉट? जीन्स आर लोकेटेड ऑन क्रोमोझोम्स अँड दे इनहेरिट इन द फॉर्म ऑफ गॅमेट्स. जीन्स हे क्रोमोझोमवर लोकेट केलेले असतात आणि इनहेरिट होताना पॅरेंट्सकडून ऑफस्प्रिंगकडे ते इन द फॉर्म ऑफ गॅमेट्स ट्रान्सफर होत असतात. त्या गॅमेट्समध्ये लिंकेज ग्रुप्स प्रेझेंट असतात. हे लिंकेज ग्रुप्स जीन्सला पॅरेंट्सकडून ऑफस्प्रिंगकडे कॅरी करतात. सो लिंकेज ग्रुप्स आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर क्रॉसिंग ओव्हर विच इज अन इम्पॉर्टंट प्रोसेस ड्युरिंग इव्हॉल्युशन. क्रॉसिंग ओव्हर हे मिओसिसमध्ये होत असतं. 11th मध्ये सेल डिव्हिजन ह्या चॅप्टरमध्ये आपण क्रॉसिंग ओव्हर शिकलो आहोत. दॅट इज एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल बिटवीन होमोलॉगस क्रोमोझोम. इट ऑकर्स इन मिओसिस. सो हा पॉईंट तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर जो नेक्स्ट पॉईंट आहे टेस्ट क्रॉस ऑर बॅक क्रॉस. सगळ्यात अगोदर टेस्ट क्रॉस का परफॉर्म केला जातो त्याचं रिझन काय आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. टेस्ट क्रॉस इज परफॉर्म टू फाइंड द जिनोटाइप ऑफ F1, F2 अँड F3 हायब्रिड. F1, F2, F3 हायब्रिडचा जिनोटाइप फाइंड आउट करण्यासाठी टेस्ट क्रॉस परफॉर्म केला जातो. टेस्ट क्रॉसमध्ये आपण कुठलाही एक हायब्रिड हा रिसेसिव्ह पॅरेंटसोबत क्रॉस करत असतो. रिसेसिव्ह पॅरेंटसोबत त्याला आपण क्रॉस केलं तर आपल्याला F1, F2, F3 हायब्रिडचा जिनोटाइप व्हेरीफाय करता येऊ शकतो. सो टू व्हेरीफाय द जिनोटाइप ऑफ F1, F2 और F3 हायब्रिड जनरली टेस्ट क्रॉस इज परफॉर्म. त्याचं एक ॲप्लिकेशन आहे ज्याच्यावरती तुम्ही क्वेश्चन एक्सपेक्ट करू शकतात. रॅपिड क्रॉप इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम्समध्ये जर एखादं रिसेसिव्ह कॅरेक्टर आपल्याला इंट्रोड्यूस करायचं असेल तर त्या ठिकाणी सुद्धा टेस्ट क्रॉस हा जनरली इम्प्लिमेंट केला जातो. हा पॉईंट तुम्ही हायलाईट करून ठेवा. याचे चान्सेस आहेत एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतात. सो या ठिकाणी आपण डायहायब्रिड क्रॉस बघितला, लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट बघितला, त्यानंतर टेस्ट क्रॉस आणि बॅक क्रॉस बघितला. हे पॉईंट्स तुम्ही हायलाईट करून घ्या. नेक्स्ट पॉईंट जो आहे टेक्स्टबुकमध्ये दिलेला दॅट इज डेव्हिएशन फ्रॉम मेंडेलियन रेशो. बघा, मेंडलने एक्सपेरिमेंट केल्यानंतर खूप साऱ्या सायंटिस्टने सेम एक्सपेरिमेंट्स परफॉर्म केले. डिफरंट एक्झाम्पल्स त्यांनी कन्सिडर केले आणि ते करत असताना त्यांना मेंडलने केलेल्या एक्सपेरिमेंटशी थोडे डेव्हिएटेड रिझल्ट्स ऑब्टेन झाले. त्यालाच आपण डेव्हिएशन्स फ्रॉम मेंडेलियन रेशो असं म्हणतो. हे सर्व एक्सपेरिमेंट मेंडलच्या एक्सपेरिमेंटनंतर झाले आहेत त्यामुळे त्याला पोस्ट मेंडेलियन जेनेटिक्स असं सुद्धा म्हटलं जातं किंवा हे सगळे काही रिझल्ट्स न्यू होते त्यामुळे त्याला न्यू मेंडेलियन जेनेटिक्स असं पण म्हटलं जातं. या टॉपिकमध्ये तुम्हाला जे ऑल्टरनेटिव्ह नेम्स आहेत हे प्रॉपरली लर्न करायचे आहेत. नेक्स्ट जो पॉईंट तुम्ही रीड करणार आहात दॅट इज जीन इंटरॅक्शन. जनरली जीन इंटरॅक्शन 2 टाईपचे असतात. त्यामध्ये पहिली इंटरॅक्शन आहे इंट्राजेनिक आणि दुसरी आहे इंटरजेनिक. व्हॉट इज इंट्राजेनिक? व्हेरी सिम्पल. इफ इट ऑकर्स इन बिटवीन द अलिल्स ऑफ सेम जीन्स. सेम जीन्सच्या अलिलमध्ये जी इंटरॅक्शन होते त्याला आपण इंट्राजेनिक इंटरॅक्शन म्हणतो. तर अलिल्स जर डिफरंट जीनचे असतील आणि त्यांच्यामध्ये जर इंटरॅक्शन होत असेल तर त्याला आपण इंटरजेनिक इंटरॅक्शन असं म्हणतो. याचे एक्झाम्पल्स तुम्हाला प्रॉपरली लक्षात ठेवायचे आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिलं एक्झाम्पल आहे इनकम्प्लीट डॉमिनन्स, सेकंड कोडॉमिनन्स अँड थर्ड मल्टिपल अलिल्स. हे तिघही आपण लर्न करणार आहोत. हे आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहेत. तर इंटरजेनिक इनहेरिटन्समध्ये प्लिओट्रॉपी आणि पॉलिजिन्स आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहेत. आणि जे टेक्स्टबुकमध्ये दिलेले नाही आहेत असे एपिस्टॅसिस, सप्लिमेंटरी अँड कॉम्प्लिमेंटरी जीन्स हे सुद्धा इंटरजेनिक इंटरॅक्शन्समध्ये येतात. हे पॉईंट्स तुम्ही प्रॉपरली हायलाईट करून घ्या. नेक्स्ट पॉईंट आहे इनकम्प्लीट डॉमिनन्स.
यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल्स माहिती असणं गरजेचं आहे. पहिलं एक्झाम्पल आहे 4 o'clock प्लांट. त्याचं सायंटिफिक नेम सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे, दॅट इज मिरॅबिलिस जलपा. बऱ्याच विद्यार्थ्यांना सायंटिफिक नेम्स लर्न करण्यामध्ये बोर होतं, पण ही नावं तुम्हाला MST CET एक्झाममध्ये विचारली जाऊ शकतात. सो मिरॅबिलिस जलपा हे 4 o'clock प्लांटचं सायंटिफिक नेम आहे. तर दुसरं एक्झाम्पल आहे दॅट इज स्नॅपड्रॅगन. स्नॅपड्रॅगनचं सायंटिफिक नेम आहे अँटीरायनम मॅज्यूस. सो सायंटिफिक नेम्स तुम्ही प्रॉपरली लर्न करा, ते एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. इनकम्प्लीट डॉमिनन्समध्ये फिनोटायपिक रेशो आणि जिनोटायपिक रेशो हे दोघंही सेम असतात, दॅट इज 1:2, 2:1. या ठिकाणी रेड as to पिंक as to व्हाईट हा रेशो आहे. तर या ठिकाणी कॅपिटल आर कॅपिटल आर कॅपिटल आर स्मॉल आर स्मॉल आर स्मॉल आर हे रेशोज तुम्ही प्रॉपरली लर्न करा. इनकम्प्लीट डॉमिनन्समध्ये दोघं जीन्स हे पार्शियली एक्सप्रेस होतात. हा पॉईंट तुम्हाला प्रॉपरली रिमेंबर करायचा आहे, दॅट इज बोथ द जीन्स एक्सप्रेस पार्शियली. सेकंड पॉईंट जो तुम्ही प्रिपेअर करणार आहात दॅट इज कोडॉमिनन्स. कोडॉमिनन्समध्ये जे एक्झाम्पल आहे दॅट इज कोच कलर इन कॅटल्स. त्यामध्ये जे दोन ट्रेट सिलेक्ट केलेले आहेत दॅट इज रेड अँड व्हाईट. यामध्ये जो रेशो येतो फिनोटायपिक रेशो आणि जिनोटायपिक रेशो हा सुद्धा सेमच आहे, दॅट इज 1:2, 2:1 अँड जिनोटायपिक रेशो इज 1:2, 2:1. फिनोटायपिक रेशोमध्ये जे एक्सप्रेशन्स आहेत दॅट इज रेड as to रोन as to व्हाईट. आणि या ठिकाणी जे एक्सप्रेशन्स आहेत रेडसाठी दॅट इज कॅपिटल आर, रोनसाठी RW आणि व्हाईटसाठी एक्सप्रेशन आहे WW. कोडॉमिनन्समध्ये बोथ जीन्स हे इक्वली एक्सप्रेस होतात. सो मेन डिफरन्स बिटवीन इनकम्प्लीट डॉमिनन्स अँड कोडॉमिनन्स इज दॅट या ठिकाणी दोघंही जीन्स पार्शियली एक्सप्रेस होतात, तर कोडॉमिनन्समध्ये दोघं जीन इक्वली एक्सप्रेस होतात. एवढे पॉईंट्स तुम्ही हायलाईट करून घ्या. त्यानंतर जो नेक्स्ट पॉईंट तुम्ही प्रिपेअर करणार आहात दॅट इज मल्टिपल अलिल्स. मल्टिपल अलिल्स का अराईज होतात, तर त्याचं बेसिक रिझन आहे म्युटेशन्स. म्युटेशन्समुळे मल्टिपल अलिल्स हे जनरेट होत असतात. यामध्ये आपल्याला 2 एक्झाम्पल्स प्रिपेअर करायचे आहेत. त्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे ड्रॉसोफिला. ड्रॉसोफिलाचा चार्ट तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे. त्यामध्ये जे जिनोटाइप्स आहेत ते आपण पहिले सगळ्यात अगोदर बघूया. फर्स्ट इज VG+, सेकंड इज VGNI, देन VGNO, देन VGST अँड लास्ट वन इज VG. यामध्ये जो फक्त फर्स्ट जिनोटाइप आहे VG+ हा डॉमिनंट आहे आणि त्याला आपण वाईल्ड टाइप असं म्हणतो. तर बाकीचे जे 4ही जिनोटाइप्स आहेत हे सर्वच्या सर्व रिसेसिव्ह आहेत. याचे तुम्हाला मिनिंग्स माहिती पाहिजे. VG मीन्स नॉर्मल, VGNI, NI मीन्स नेक्ड, NO मीन्स नॉच्ड, ST मीन्स स्ट्रॅप and VG means vestigial. सो ड्रॉसोबिलामध्ये टोटल 5 जिनोटाइप्स आहेत आणि 5 फिनोटाइप्स आहेत. सो हा तुम्हाला ड्रॉसोफिलाचा चार्ट प्रॉपरली प्रिपेअर करायचा आहे. यामध्ये मेन पॉईंट हाच आहे की जो VG+ आहे दॅट इज डॉमिनंट, दॅट इज वाईल्ड टाइप, वाईल अदर आर म्युटेशन्स. नेक्स्ट जे एक्झाम्पल आहे दॅट इज ABO ब्लड ग्रुप. ABO ब्लड ग्रुप्समध्ये आय जीन जनरली ब्लड ग्रुप्स कंट्रोल करतो. याच्यामध्ये जे सब जीन्स आहेत दीज आर IA, IB अँड स्मॉल आय. त्यापैकी IA अँड IB आर कोडॉमिनंट व्हाईल स्मॉल आय इज रिसेसिव्ह. त्यामुळे मल्टिपल ब्लड ग्रुप्स हे राईज झालेले आहेत. त्यामध्ये 4 फिनोटाइप्स आहेत A, B, AB अँड O. A ब्लड ग्रुप आपण 2 जिनोटाइप्सने रिप्रेझेंट करू शकतो, IA अँड IA स्मॉल आय. सेकंड एक्झाम्पल इज IB स्मॉल आय. त्यानंतर AB साठी जिनोटाइप आहे IA, IB आणि O साठी जिनोटाइप आहे स्मॉल आय. सो ह्या एक्झाम्पलमध्ये टोटल 4 फिनोटाइप्स आहेत, तर टोटल 6 जिनोटाइप्स आहे. सो दीज आर द एक्झाम्पल्स फॉर मल्टिपल अलिल्स. हे पॉईंट्स तुम्ही हायलाईट करून घ्या.
नेक्स्ट पॉईंट इज प्लिओट्रॉपी. प्लिओट्रॉपीमध्ये सगळ्यात अगोदर तुम्हाला डेफिनेशन प्रिपेअर करायची आहे. प्लिओट्रॉपीमध्ये जो रेशो येतो दॅट इज 2:1 इन्स्टेड ऑफ 3:1. त्यामुळे हा रेशो तुम्ही प्रॉपरली लक्षात ठेवा. नेक्स्ट, प्लिओट्रॉपीमध्ये जे 3 कॉम्बिनेशन्स आहेत दॅट इज HbA HbA, HbA HbS अँड HbS HbS. हे कॉम्बिनेशन्स तुम्हाला माहिती पाहिजे. याला आपण नॉर्मल असं म्हणतो. हा कॅरियर आहे आणि हा ॲनेमिक आहे. प्लिओट्रॉपीमध्ये 2 जीन्स असतात दॅट इज HbA अँड HbS. हा डॉमिनंट असतो तर हा रिसेसिव्ह असतो. याला आपण नॉर्मल जीन म्हणू शकतो आणि याला आपण ॲनेमिक जीन म्हणू शकतो. जर पॅरेंटमध्ये दोघंही ॲनेमिक जीन प्रेझेंट असतील म्हणजेच रिसेसिव्ह जीन्स प्रेझेंट असतील तर त्या पेशंटची डेथ होते. दॅट्स वाय दिस HbS जीन इज ऑल्सो कॉल्ड ॲज लिथल जीन बिकॉज दिस इज द जीन विच इज रिस्पॉन्सिबल फॉर डेथ ऑफ ए बिअरर. त्यामुळे HbS जीनला लिथल जीन सुद्धा म्हटलं जातं. वाईल जो कॅरियर असतो ज्याला आपण हेटेरोझायगस कंडिशन म्हणू शकतो की ज्यामध्ये नॉर्मल जीन पण आहे आणि रिसेसिव्ह जीन पण आहे. हा नॉर्मल जीन डॉमिनंट आहे आणि रिसेसिव्ह जीन जो आहे तो ॲनेमिक आहे. त्यामुळे इथे डॉमिनंट जीन एक्सप्रेस होतो. त्या व्यक्तीमध्ये कुठलेही सिम्पटम्स आपल्याला ॲनेमियाचे दिसत नाही, पण ती व्यक्ती ही कॅरियर असते आणि तिच्या ज्या RBC असतात त्या RBC या हाफ मून शेप असतात. सो कॅरियर व्यक्ती ॲनेमिया नेक्स्ट जनरेशनमध्ये ट्रान्सफर करू शकते. तुम्हाला एवढे सगळे पॉईंट्स प्लिओट्रॉपीमध्ये लक्षात ठेवायचे आहे. नेक्स्ट पॉईंट इज पॉलिजेनिक इनहेरिटन्स, ज्यालाच आपण क्वांटिटेटिव्ह इनहेरिटन्स असं पण म्हणतो. पॉलिजेनिक इनहेरिटन्समध्ये खूप सारे जीन्स एकमेकांसोबत इंटरॅक्ट होत असतात. त्यामुळे त्या जीन्सला ॲडिटिव्ह किंवा क्युम्युलेटिव्ह जीन्स असं पण म्हटलं जातं. त्याला अजून एक नाव आहे दॅट इज मल्टिपल फॅक्टर्स. आणि हे सगळे जीन्स मिळून एक क्युम्युलेटिव्ह इफेक्ट प्रोड्यूस करतात किंवा ॲडिटिव्ह इफेक्ट प्रोड्यूस करतात. त्यालाच आपण पॉलिजेनिक इनहेरिटन्स असं म्हणत असतो. पॉलिजेनिक इनहेरिटन्समध्ये आपण 2 एक्झाम्पल स्टडी करणार आहोत. त्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे व्हीट कर्नल कलर. व्हीट कर्नल कलरचा इनहेरिटन्स सगळ्यात पहिले ज्या सायंटिस्टने स्टडी केला त्याचं नाव आहे H. निल्सन इल. हा स्टडी करण्यात आला 1908 मध्ये. त्याने व्हीट कर्नल कलर सिलेक्ट केले. त्यामध्ये एक ट्रेट रेड होती आणि दुसरी ट्रेट व्हाईट होती. त्याचा जो रेशो आला होता तो रेशो तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तो रेशो लक्षात ठेवण्यासाठी एकदम सिंपल ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्ही क्रिकेट वॉच करत असाल तर क्रिकेटमध्ये बाउंड्रीज आणि सिक्सेस असतात. त्यामुळे सेंटरला तुम्हाला 6 पकडायचा आहे, त्याच्या साईडला 2 4s पकडायचे आहेत आणि लॅटरल पोझिशनला 1 प्लेस करायचं. सो दिस इज द रेशो विच इज ऑब्टेन्ड इन व्हीट कर्नल कलर. वाईल जे सेकंड एक्झाम्पल आपण स्टडी करणार आहोत दॅट इज ह्युमन स्किन कलर. ह्युमन स्किन कलरचा स्टडी हा सगळ्यात पहिले डेव्हनपोर्ट यांनी केला होता. हा स्टडी परफॉर्म करण्यात आला 1910 मध्ये. यामध्ये ह्युमन स्किन कलर साठी 2 ट्रेट सिलेक्ट करण्यात आले. त्यातली एक ट्रेट होती ही अल्बिनो आणि दुसरी ट्रेट होती निग्रो. सो फर्स्ट ट्रेट वॉज अल्बिनो ज्याला आपण प्युअर व्हाईट म्हणू शकतो. तर दुसरी ट्रेट होती निग्रो दॅट इज एक्स्ट्रीमली ब्लॅक. सो या दोघांचं क्रॉसिंग करून त्या ठिकाणी कॉम्बिनेशन्स हे ऑब्टेन करण्यात आले. या ठिकाणी जो रेशो येतो ती सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने लक्षात ठेवू शकता. इन द सेंटर दॅट इज 20, लॅटरल साईडला 15, त्यानंतर 6 आणि 1. सो दिस इज द रेशो विच इज ऑब्टेन्ड फॉर ह्युमन स्किन कलर while दिस इज द रेशो विच इज ऑब्टेन्ड फॉर व्हीट कर्नल कलर. Wheat kernel color is controlled by a pair of genes that is capital A small a and capital B small b. Wheat kernel color जे जीन्स कंट्रोल करतात ते जीन्स आहेत कॅपिटल A स्मॉल a, कॅपिटल B स्मॉल b. व्हाईल ह्युमन स्किन कलरमध्ये जे जीन्स हा इनहेरिटन्स कंट्रोल करतात दीज आर कॅपिटल A स्मॉल a, कॅपिटल B स्मॉल b, कॅपिटल C स्मॉल c. सो हे जीन्स तुम्ही प्रॉपरली लक्षात ठेवा आणि त्यांचे जे रेशोज आहेत हे रेशो सुद्धा तुम्ही प्रॉपरली लर्न करणं फार गरजेचं आहे. हे पॉईंट्स तुम्ही मार्क करू शकता. व्हिडिओमध्ये सांगितलेले इम्पॉर्टंट पॉईंट्स तुम्ही पुन्हा एकदा रिवाइज करा. व्हिडिओबद्दल काही सजेशन्स असतील, क्वेरीज असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता.